श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे। म्हणा सगळ्यांनी श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे। गोविंद राधे गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे।
कौन हमारा इस भरे संसार में। राधे राधा मेरी स्वामिनी, मैं राधे जुको दास, जन्म जन्म मोहे दीजियो
विश्वाधारो गगन सदृशो मेघवर्णो लक्ष्मी कांतो कमल नयनो योगिभिर्ध्यानगम्यो वन्दे विष्णु भवभयहरौ सर्वलोकैकनाथ लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रो रघुशनाथ कारुण्यरूपं करुणाकरन्तो श्रीरामचन्द्रो शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगो जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं
विरह कातर आज हाव पुत्रेति तन्मयतया करोभिनेदु स्तं सर्वभूतहृदयो मुनिमानतोऽस्मि। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर गोपाल कृष्ण भगवान की श्री गुरु चरण सरोज रज निज मन गुरु सुधारि वर्णो रघुबर विमल जसु जो धायक फल चारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। चलो आओ जी पवन कुमार चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। राम जी को लाना लखन जी को लाना जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना। चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। हरि पवन सूत हनुमान की प्रभु रामचंद्र भगवान की गोपाल कृष्ण भगवान की राधा रानी सरकार की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम।
परम मंगलमय, जीवाचा परम कल्याण करणारी, साधकाला भक्ती सुखामध्ये नाहू घालणारी, मुक्ती मोक्ष सहज आपल्या उंजळीमध्ये बहाल करणारी श्रीमद भागवत महापुराण कथा. या महायज्ञामध्ये उपस्थित सर्व श्रीकृष्ण भक्तांचं अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. सर्वप्रथम भगवान परमात्माच्या चरणावरती वंदन करेल, भागवत भगवंताच्या चरणावरती वंदन करेल. या भागवत धर्माचे प्रचारक प्रसारक वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत उपासक साधुसंत मंडळी सर्वांच्या चरणावरती वंदन करून संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेली पवित्र अशी महाराष्ट्राची भूमी आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये श्री क्षेत्र पोहरा या नगरीमध्ये चालू असलेला श्रीमद भागवत महापुराण कथा महायज्ञ सोहळा. उपस्थित सर्व पंचकृषीतील भाविक भक्त आहेत, परिसरातील सर्व भाविक मंडळी आहेत, सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. कमिटी मंडळी, आयोजक नियोजक संयोजक मंडळी आहेत, गावकरी मंडळी आहेत. तन मन धनानं प्रत्येकजण या पवित्र अशा कार्यक्रमामध्ये सक्रिय आहे. म्हणून एवढं मोठं कार्य आपल्या सर्व पोशरा ग्रामस्थ मंडळांच्या हातनं होते. अगदी मार्ग दाखवून देण्यासाठी साक्षात भगवान गोपाल कृष्णाची कृपा ज्यांच्यावरती झाली असे असणारे सर्व कमिटी मंडळी. आणि त्यामध्ये जसं आपण पाहतो, ज्या वेळेला भगवान परमात्मा, आज आपण कथा पाहणार आहोत, इंद्राला राग आल्याच्या नंतर धो एवढा पाऊस की सर्व गोकुळ वाहून चाललेलं होतं. गोकुळ वाहून चाललं म्हणून भगवान परमात्माला सर्व गोकुळवासियांनी आहार्ता हाक मारली, विनंती केली, भगवान तुम्हीच काहीतरी करा. भगवान परमात्मा सांगतात, ज्याच्यासाठी आपण एवढं मोठं संकट आपल्यावरती घेतलंय बस त्यालाच विनंती करू. म्हणून गिरिराज भगवंताला विनंती करतात. 7 वर्षाच्या भगवान परमात्मानं करंगळीवरती पर्वत उभा केलाय. त्याला काही म्हातारी माणसं होती, कोणी आपापल्या काठ्या लावलेल्या होत्या, 10-12 काय असतील काठ्या लावलेल्या होत्या. भगवान परमात्माच्या लक्षात आलं आणि ती म्हातारी माणसं देवाला म्हणे, लाला अरे एवढासा लहान तुला वाटतं का फक्त तुझ्याच करंगळीवरती पर्वत उभा आहे? नाही म्हणे, आम्ही काठ्या लावल्यात तेव्हा पर्वत उभा आहे. तुझ्यात एवढी ताकद आहे का म्हणे? आम्ही काठ्या लावल्यात तेवढा तुला साथ भेटली, तेव्हा तुला ताकद भेटली आणि आमच्या काठेवरती पर्वत. देवाच्या लक्षात आलं यांना अहंकार झाला. तू थांब म्हणे, थोड्या वेळ आराम करा. लाला तू थोड्या वेळ आराम कर, आम्ही धरतो पर्वत. भगवंत म्हणे, तू मला पेलवेल का? म्हणे, काय नाही, तुला वाटतं का आमच्यातच ताकद आहे? आमच्या काठ्यामुळे पर्वत उभा आहे. भगवान परमात्मानं लीला केली, जगाच्या मालकानं थोडंसं बोट खाली घेतलं, यांच्या काठ्या तटातट तुटून पडल्या. म्हणे, लाला अरे लवकर हात लाव, नाहीतर आम्हीच मरूया खाली. यांच्या लक्षात आलं गोकुळवासियांच्या की भगवान परमात्मा हे साधारण अवतार नाही. तसं आपण पाहिलं, सप्ताह म्हटलं तर मार्ग दाखवण्यासाठी एखादा व्यक्ती गोपाल कृष्णासारखा लागतो आणि त्यामध्ये बाकी सर्वांच्या काठ्या महत्त्वाच्या असतात. याचा अर्थ असा नाही की ज्यांनी काठ्या लावल्या त्यांनी म्हणायचं हा कार्यक्रम फक्त आम्हीच करतो. सप्ताह म्हटलं, कमिटी म्हटलं की प्रत्येक जण महत्त्वाचा आहे. सर्व आयोजक नियोजक संयोजक मंडळी आहेत, सर्व कमिटी मंडळी आहेत. एकदा सर्व कमिटी मंडळीसाठी जोरात टाळी वाजवायची. सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर आपण विचार केला, महाराष्ट्राच्या मातेला 3 जणांचं फार मोठं योगदान. संत महात्मा वर्णन करतात, 3 सजावत देश को, सती संत और शूर, 3 लजावत देश को, कपटी कायर और क्रूर. मातेनं संस्कार लावायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण करायचं. सगळ्यात मोठी जबाबदारी माता माऊल्यांकडे आहे. माता माऊल्यांनी संस्कार देण्याचं काम करायचं. संस्कार द्यावेत कुठपर्यंत? जोपर्यंत लेकरू लहान आहे, तुमचा बालक लहान आहे तोपर्यंत, बरोबर.
तुमचा मुलगा लहान आहे तोपर्यंत तुम्ही त्याला संस्कार चांगले देऊ शकता. एकदा का तो मुलगा मोठा झाला संस्कार देणं शक्य होत, कारण क्षेत्र कोणतंही असू द्या त्या क्षेत्रामध्ये आपल्याला योग्य मार्गाने जायचं असेल तर संत सांगतात गुरु करावे लागतात. माऊली ज्ञानोबांनी वर्णन केलंय, भावविन देव नकळिनी संदेह आणि गुरुविन अनुभव कैसा करे. जीवनात गुरु करावे लागतील. आता कोणी गुरु केलेत कोणी नाही केले मला माहिती नाही. एकदा तरी गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण करून जीवनामध्ये एकतरी गुरु करावेत. गुरु का करावे? गुरु करायचेत. संत सांगतात गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव तुझा पाहता नाही तरी लोकी. जीवनामध्ये गुरु करणं फार महत्वाचं आहे. सगळ्यात अगोदर लहान लेकरू जन्माला आल्याच्या नंतर ते सगळ्यात अगोदर पहिला ते बाळाचा गुरु कोण आहे? आई आहे की नाही? आई बोलावं कसं, वागावं कसं, चालावं सगळ्या गोष्टी शिकवते. बालकाचा सगळ्यात अगोदरचा गुरु म्हणजे आई आहे. गुरु होण्याचं काम करायचं असेल, गुरु व्हावं, पण कसं व्हावं? राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ गुरु झाल्यात तसं व्हावं. आज जे कार्य एखाद्या पुरुषाला सुद्धा करणं शक्य नाही ते मासाहेब जिजाऊंनी केलेलं आहे. ज्या वेळेला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा सांभाळ करायचा आहे ना, सई माता राणी संभाजी महाराजांच्या आई महाराज लहान असतानाच गेल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी दुःख झालंय, माझ्या बालकाचा सांभाळ कोण करेल? अगदी संभाजी महाराज आईचं दूध पित होते, पण तेच आईचं दूध तुटलं आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या आई सोडून गेल्या. मी अशी कथा ऐकली पहा. आई निघून गेल्याच्या नंतर त्याच पूर्ण राजवाड्यामध्ये सर्व प्रजेमध्ये काही शिपायांना सांगितलं, काही मावळ्यांना सांगितलं, पूर्ण प्रजेमध्ये दौंडी पिटवा आणि सगळ्यांच्या कानावरती विचार घाला. कोणता? आपल्या या पूर्ण प्रजेमध्ये, या राज्यामध्ये, आपल्या या गडावरती जे कोणी माता तिनं छोट्या बालकाला जन्म दिला असेल, की ज्यांचं बाळ अजूनही त्यांचं दूध पित आहे, अशा सर्व मातेला गडावरती बोलवलं म्हणून सांगा. सर्वांना सांगण्यात आलंय, गडावरती बोलवण्यात आलंय. लाईन लागलेली होती. राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ सिंहासनावरती अरुढलेले आहेत, बसलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजही आहेत. पण मासाहेब जिजाऊंनी सांगावं, जे कोणी दूध पाजण्यासाठी तयार होईल त्याला मागल ते धन देण्यात येईल, जे पाहिजे ते देण्यात येईल. सगळ्यात अगोदरची स्त्री आली. बोल तुला काय पाहिजे? मासाहेब खूप गरीब परिस्थिती आहे, अन्न पोटभर खाण्यासाठी भेटत नाही, बस 3 टायमाचं पोटभर भोजन भेटलं तरी खूप झालं, दुसरं काही नको, दूध पाजण्यासाठी मी तयार आहे. मासाहेब म्हटलं तुम्ही थोडंसं बाजूला या. परत 2 नंबरीची एक स्त्री आली. तिला विचारलं बोल तुला काय पाहिजे? मासाहेब वर्षात नाही एकदा फक्त आणि फक्त साडी चोळी जरी भेटली तरी खूप झालं. तिसरीला म्हटले तुला काय पाहिजे? म्हणे वर्षभर पुरेल एवढं धान्य द्या. चौथीला मागितलं तुला काय पाहिजे बोल? ती म्हणे वर्षभर पुरेल एवढं धन द्या. कोणी काय मागितलं, कोणी सोनं मागितलं, कोणी चांदी मागितली, कोणी धन मागितलं, कोणी धान्य मागितलं, कोणी पैसा मागितला, कोणी वस्त्र मागितलं, कोणी अन्न मागितलं, सगळ्या गोष्टी मागितल्या. पण सगळ्यात पाठीमागे एक स्त्री जी उभी होती ती शिवविचार स्वतःच्या आचरणात आणणारी होती, स्वतःच्या डोक्यामध्ये मासाहेब जिजाऊंचे विचार ठेवणारी होती. तिला विचारलं बोल तुला काय पाहिजे? तिचं नाव धाराऊ. तुला काय पाहिजे? धाराऊच्या डोळ्यातून पाणी आलं आणि त्या धाराऊनं सांगितलं मासाहेब, आऊसाहेब, प्रजेचं अखंड रक्षण करणारा राजा, की जे की भविष्य पूर्ण ज्याच्या हातात आहे त्याला दूध पाजण्यासाठी कुठलंहीच मूल्य मला नको आहे. न धन पाहिजे, न दौलत पाहिजे, न पैसा पाहिजे, न धान्य पाहिजे, न वस्त्र पाहिजे, न अन्न, काहीच नाही पाहिजे मला. मी दूध पाजण्यासाठी तयार आहे. मासाहेब जिजाऊंनी सगळ्या महिलेला नकार दिला. फक्त त्याच धाराऊला निवडलं की तू संभाजी महाराजांना दूध पाजण्यासाठी योग्य आहेस. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रश्न विचारला, आऊसाहेब तुम्ही असं का केलं? धनधान्य मागणाऱ्या स्त्रीला
तुम्ही नकार का दिला? धाराऊचं दूध पाजायचं म्हणताय तुम्ही, तिला दूध पाज म्हणतात संभाजी महाराजांना का? असं का? त्याचं उत्तर द्या. माँसाहेब जिजाऊंनी सांगितलं, जी स्त्री या राजाच्या पुत्राला दूध पाजण्यासाठी मूल्य मागते, धन मागते, पैसा मागते, वस्त्र मागते, प्रत्येक गोष्टीमध्ये तिचा जीव अटकलेला आहे. काहीतरी तिला पाहिजे, पण निस्वार्थ मनानं या स्वराज्यावरती आणि या रयतेतील प्रत्येक प्रजेवरती निस्वार्थ मनानं प्रेम करणारा राजा पाहिजे असेल तर त्याला सुद्धा निस्वार्थ मनानं पाजणारी दूधच, निस्वार्थ मनानं पाजणारी दूध पाजणारी आईच निवडली पाहिजे. म्हणून धाराऊची निवड केली. मला सांगायचं आहे काय? गुरु व्हावं. राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ ज्या गुरु झाल्या तर तसं गुरु व्हावं. लहान लेकराला अगोदरच संस्कार का? कुंभार मडकं घडवतो पा महिला मंडळ, पण मडकं कुठपर्यंत, किती वेळा कुंभाराने मडकं घडवलं आणि किती वेळा मोडलं, त्याला आकार भरपूर वेळा देता येतो. कुठपर्यंत? जोपर्यंत चिखल ओललाय तोपर्यंत. एकदा का चिखल वाळला मडकं फुटतं, पण आकार देता येत. आपल्या गावाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आल्यापासून पाहते एखाद्या वेळेला म्हातारी माणसं कथेला कमी असतील, पण सर्व तरुण मंडळी कथेला, लहान लहान लेकरं झोप येत असेल, कधी कधी 11 वाजतात, कधी 11:30 वाजतात, कधी 12 वाजतात कथेला, पण तरीसुद्धा तेवढ्याच अंतःकरणातून भगवान परमात्माविषयी तुमच्या अंतःकरणात भाव आहे, उपस्थित आहात. सांगण्यासाठी एक महत्त्वाचा विषय निघाला म्हणून सांगते. गेल्या 3 दिवसापासून लहान लहान लेकरं माझ्याकडे येत आहेत पहा. कोणी मला फुलं आणून देत आहे, कोणी चॉकलेट आणून देत आहे, कोणी फोटो आणून देत आहे. सांगायचं म्हटलं तर भगवान गोपाल कृष्णाचं एक सुंदर असं चित्र काढून एका मुलीनं दिलंय पहा. तिचं नाव आहे वैभवी. आलेली असेल ती कथेला असं वाटतंय मला. खूप सुंदर चित्र काढलंय. तुम्हाला जर दिसलं तर पहा, दाखवते मी तुम्हाला. दिसतंय का? एकदा जोरात टाळी वाजवते मुलीसाठी. भगवान गोपाल कृष्णा गोमातेच्या जवळ बसलेले आहेत. ती चित्र एक काढले तिनं. भगवान हनुमानजीचं एक काढले बाल रूपामध्ये. जोरात टाळी वाजवते मुलीसाठी. यानंतर बाकींना मुलांना माहिती होतं आज दही अंडी राहणार आहे. माखन चोर लीला आहे. छोटीशी दही अंडी तयार करून घेऊन आलाय पा. तिचं नाव आहे भार्गव. भार्गवचा भाऊ निमिष. जोरात टाळी वाजवते बाळासाठी सुद्धा. दिसतंय तुम्हाला? खूप सुंदर तयार करून घेऊन आलाय. मला सांगायचं एकच, हे लहान लहान लेकरांनी वस्तू किती भारी केली, काय वापरले याच्यापेक्षा त्यांच्या डोक्यात, त्यांच्या बुद्धीत हा विचार आलाय की आपण सुद्धा ताईंना काहीतरी नेऊन द्यावं. एक मुलगी आहे पा, तिचं नाव आहे गार्गी. तिने माझंच चित्र काढलंय. आता काढलंय, पाहिल्याच्या नंतर ओळखायला नाही येणार मीच आहे म्हणून, पण काढलंय चित्र. फार सुंदर प्रयत्न आहे. जोरात टाळी वाजव एकदा ते मुलीसाठी. कुड़ी कन्या पुत्र होती जे सात्विक, होती जे सात्विक. कुड़ी कन्या पुत्र होती जे सात्विक, होती जे सात्विक. कुड़ी कन्या पुत्र होती जे सात्विक, होती जे सात्विक. कुड़ी कन्या पुत्र होती जे सात्विक, होती जे सात्विक. दयाचा हरी का वाटे देवा, वाटे देवा, वाटे देवा, वाटे देवा, वाटे देवा. दयाचा हरीक, दयाचा हरीक वाटे
दयाचा हरी कवाटे देवा गीता भागवत करती श्रवण हरी थोडी कन्या पुत्र होती जे सात्विक होती जे सात्विक कुणी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाट देवा. अशा लेकरांचा आनंद भगवान परमात्माला सुद्धा होत असतो. अशी मुले जन्माला येण्यासाठी पूर्वजन्मीचं पुण्य शिल्लक असावं लागतं. आई वडिलांचं, त्याच्या पूर्ण पिढीचं आणि वैयक्तिक त्याच्या स्वतःचं पुण्य शिल्लक असावं लागतं. एकदा सर्व लेकरांसाठी एकदा जोरात टाळी वाजवायची. तीन सजावत देश को सती संत और शूर, तीन लजावत देश को कपटी कायर और क्रूर. मातेनं संस्कार लावायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण करायचं आहे. आज संतांनी संस्कृती टिकवून ठेवली आहे म्हणून तर आपण कथेमध्ये बसलेलो आहोत. आपण भगवंताचं भजन करू शकतो. आणि वीर जवान डोळ्यामध्ये तेल घालून अहोरात्र स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार होतात. कोणाचा तरी पती आहे, कोणाचा तरी भाऊ आहे, कोणाचा तरी नातू आहे, पण कोणत्याच नात्याचा विचार न करता स्वतः बलिदान देण्यासाठी तयार होत आहेत. म्हणून त्यांच्यासाठी म्हणावं, चिठ्ठी ना कोई संदेश जाने कौन सादेश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. सगळ्या उपकार आहेत. तीन सजावत देश को सती संत और शूर, तीन लजावत देश को कपटी कायर आणि क्रूर. पण आज राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांची जयंती आहे. यासाठी आपण ठरवलंय, देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळे व्यवस्थित आहेत, राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी घडवलेले सुपुत्र धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सर्व मावळे आपल्याला हे झाकी सहित दाखवायचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर सुद्धा राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंचं नाव घेतलं जातं. एवढी क्रांती, एवढे संस्कार दिले, तेवढा मोठा अधिकार म्हणून जंगलातील एक नंबर लाकडाला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात, ज्यानं लावली मुघलांची वाट त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात. ते छत्रपती शिवाजी महाराज. त्याच राजांसाठी म्हणतात, वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगागवई शशाली, वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगागवई शशाली, माझ्या राजाची जयंती आहे, शिवरायाची जयंती आहे.
उत्सवामध्ये भगवान परमात्माचा जन्म आपण केलाय. थोडीशी घाई गडबड झाली होती बरोबर. जन्म झाल्याच्या नंतर प्रत्येकाला असं वाटत होतं की आमच्याच घरातल्या एखाद्या बालकाचा जन्म झालाय की. भगवान परमात्माचा जन्म झाल्याच्या नंतर ज्या वेळेला गोकुळामध्ये भगवंत अवतीर्ण झालेले आहेत, प्रत्येक गोपिका एकमेकीला सांगायच्या, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. ज्या वेळेला भगवान परमात्मा अवतीर्ण झाल्याच्या नंतर गोकुळामध्ये प्रत्येकाला आनंद झालाय. सगळ्यांनी आपोआपली घरं सजवलीत. कोणी फुलं लावलेली आहेत, कोणी फुलांचे तोरण बांधलीत, कोणी स्वतःच्या घराच्या समोर रांगोळी काढली, कोणी फुलांचे सडे टाकलेले आहेत. घरावरती दिवे लागत होते. आपला जर एखाद्याला मुलगा झाला तरी शरीराची बोटं मोडतात. पण जगाच्या मालकाचा ज्यावेळेला अवतार झालाय, भगवंतानं ज्यावेळेला जन्म घेतलाय ना, त्यावेळेला प्रत्येकाला वाटायचं की आपलाच मुलगा आहे. त्याच भगवान परमात्माचा गोपिका जो पाळणा म्हणताय तो तुम्हाला म्हणून दाखवते. सगळ्या महिला मंडळांनी पुढे पुढे या, पुढे पुढे सर का सगळ्यांनी थोडं थोडं या पुढे. बाळा जो जो रे कुलभूषणा श्री नंदनंदना निद्रा करी बाळा मनमोहना परमानंदा कृष्ण. बाळा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो रे कुलभूषणा श्री नंदनंदना निद्रा करी बाळा परमानंदा कृष्ण. बाळा जो जो रे बाळा
तुमचा पाळणा वेगळा आहे, तो पाळणा मला नाही येत. पहिल्या दिवशी ते तुम्ही नंतर म्हणा कथा संपल्यावर. भगवान परमात्माला ज्या वेळेला गोकुळामध्ये आणल्याच्या नंतर सर्व गोपिका प्रत्येकाला एवढा आनंद होतोय की जो आपण काल आनंद पाहिला. प्रत्येकजण देहभान विसरून गेला होता. नंद बाबांच्या कानावरती ज्या वेळेला गोपिका येऊन सांगतायत, नंदजी बधाई हो, आपको लाला भयो है, तुम्हाला मुलगा झालाय. नंदजी ज्या वेळेला धावत पडत आले आहेत, येऊन स्वतः आतमध्ये वाड्यात डोकावून पाहतायत, एवढी गच्च गर्दी, आतमध्ये पाऊल टाकायला सुद्धा जागा नाही. पाऊल टाकण्यासाठी जागा नाही. काही गोपाळांनी सांगितलं, नंदजी मुलाचं मुख पाहायचंय, असेच पारूस तोंड घेऊन जाणार का? मग जा यमुना मैया डुबकी मारून या. यमुना मैयामध्ये डुबकी मारण्यासाठी ज्या वेळेला नंदजी गेलेले आहेत, आल्याच्या नंतर नवीन वस्त्र परिधान केलेत, मोत्यांच्या माळा मोत्यांचे हार घातलेत, अत्तर फासलं आणि निघाले. आल्यावर म्हणे आता तरी जाऊ दे आतमध्ये. म्हणे नाही, देवाचं मुख पाहायचं असेल, तुम्हाला लालाचं मुख पाहायचं असेल, जे गोपिकांनी केले तसं तुम्हाला म्हणजे काय करावं लागेल? ठुमका मारावं लागेल. नंद बाबांनी सुद्धा जगाच्या मालकाचं तोंड पाहायला देवाच्या बापाला सुद्धा ठुमका मारावं लागला. ठुमका मारायला चालू केलं नंदजी. पाऊल खेळता जसं गोपिका नाचतील तसं नाचायचे. नाचू लागलेत प्रत्येक जण स्वतः. कोण कोणाचं वय किती, कोणाचं वय किती, सगळ्या गोष्टी विसरून गेलेला होता. 60 साल की बूढ़ी देखो हो गए आज जवान, हो गए आज जवान. नाच कूदे धूम मचावे, नाच कूदे धूम मचावे, अरे मीठोले बाड़े नंदजी के, नंदजी के, नंदजी के आंगन में बज रही आज बधाई, नंदजी के आंगन में बज रही आज बधाई, नंदजी के आंगन में बज रही आज बधाई, नंदजी के आंगन में बज रही आज बधाई. आनंदामध्ये असे काही दिवस निघून गेल्याच्या नंतर नंद बाबा दर धनत्रयोदशीला त्रयोदशीच्या दिवशी कंसाकडे कर भरण्यासाठी जायचे. आनंदाच्या भरामध्ये कर भरणेच विसरून गेले. लक्षात आल्याच्या नंतर ज्या वेळेला नंदजी एक सोन्याची थाळी 5 रत्न आणि एक सोन्याची थाळी कर भरण्यासाठी घेऊन कंसाकडे गेलेले आहेत. कंसाकडे गेल्याच्या नंतर आनंदाच्या भरामध्ये सांगून आले आहेत की महाराज मला मुलगा झालाय. मुलगा झालाय म्हटल्या बरोबर कंसाच्या कानात आकाशवाणीचे शब्द घुमू लागले. कंसा, अरे ज्या देविकीला तू रथामध्ये घालून सासरी सोडण्यासाठी घेऊन चाललायस ना, तिच्याच पोटी 8वा पुत्र म्हणजे तुझा काळ म्हणून जन्माला येणार आहे. ज्या वेळेला माया होती, मायेने सांगितलं मला काय मारतोस, तुला मारणारा केव्हाच सुरक्षित ठिकाणी जाऊन पोहोचलेला. कंसाच्या कानात शब्द घुमायला लागले. नंदजी कर भरून परत निघून आले आणि आल्याच्या नंतर कंसानं तातडीनं मीटिंग घेतली. मीटिंग घेतल्याच्या नंतर सांगितलं पहिला विडा कोण उचलताय की जो माझा दुश्मन आहे, जो दृष्ट आहे, की ज्याचा वाढ ज्याचा सांभाळ गोकुळामध्ये होते त्याला कोण मारेल. पहिला विडा उचलला पुतना मावशीनं. भगवान परमात्मा रडायचे. मावशीनं पहिला विडा उचलला. मावशी म्हणे काळजीच करू नका महाराज, मी जाते आणि आत्ता त्याला मारून तुमच्या समोर घेऊन येते. पुतना मावशीनं सुंदर रूप धारण केलं, नक्षत्रासारखी दिसणारी.
रुपा एवढं कुंकू लावलं, भांगात सेंदूर, गळ्यामध्ये मंगळसूत्र, पायांच्या बोटात जुडवी घातली, पायात पैंजण, कमरेला कंबरपट्टा, हातामध्ये हिरव्या बांगड्याचा चुडा, नाकात नथनी घातली. पूर्ण सौभाग्यवतीचं लेणं परिधान करून गोकुळामध्ये अवतरणी झाली. नमा मने आली नंदाची या घरा, नमा मने आली नंदाची या घरा, नमा मने आली नंदाची या घरा, नमा मने आली नंदाची या घरा. हो स्वरूप सुंदरा देवांगना, स्वरूप सुंदरा देवांगना, रमा मने आली नंदाची या घरा, रमा मने आली नंदाची या घरा. स्वरूप सुंदरा देवांगना, स्वरूप सुंदरा देवांगना, स्वरूप सुंदरा देवांगना, स्वरूप सुंदरा देवांगना, नमा मने आली नंदाची या घरा, नमा मने आली नंदाची या घरा. पुतना मावशी सुंदर रूप धारण करून गोकुळामध्ये आली. गोकुळामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाला वाटायचं मोठ्याच्या घरीची बाई दिसते, मग नंदाजीची कोणीतरी पाहुणी असणार आहे. पाहुणी असेल म्हणून तिला रस्ता विचारण्याची गरजच पडली नाही. प्रत्येक जण सांगायचा मावशी त्या दिशेने जा, त्या दिशेने. सगळ्यांना वाटायचं एवढ्या वर्षातून नंदजीला मुलगा झालाय, याच्या आनंदानं नंदबाबांची कोणीतरी पाहुणी असेल, यशोदा मैयाची कोणीतरी पाहुणी असेल म्हणून तिला रस्ता काढून द्यायचे. द्वारावरती आली. ए यशोदे, अनोळखा आवाज येतोय, कोणीतरी बाहेर द्वारावरती आलाय. म्हणून मैया बाहेर आल्या. बोला कोण तुम्ही? म्हणे मी तुझी बहीण. माझी बहीण मला कशी माहिती नाही? अगं यशोदा, तुझी काहीच चूक नाही त्यामध्ये. म्हणजे काय झालं? ज्या वेळेला माझं लग्न झालं ना, त्या वेळेला तुझा जन्मही झाला नव्हता म्हणे. लहानपणीच तुझा जन्म झाला, 2-3 वर्षात आई वडील निघून गेले. मग माझं लग्न झाल्याच्या नंतर माझे सासू सासरे एवढे खडूस की मला त्यांनी कधीच माहेरी येऊ दिलं नाही. म्हणून तू मला ओळखत नाही, मी तुला ओळखत नाही. पण आनंद झाला मला सुद्धा. असं कळालं की बऱ्याच वर्षातनं तुला मुलगा झालाय, तुझं मूल पाहण्याच्या निमित्तानं की होईना येणं होईल, भेट होईल म्हणून आले. मैया मनात विचार करतात, माझी बहीण म्हणते कधीच ऐकलं नाही, कधीच पाहिली नाही, अनोखा आवाज येतोय आणि खुशाल म्हणते मुलगा पाहण्यासाठी आले. पुतना मावशी म्हणते यशोदे तुझा मुलगा दाखव. मुलगा पाहण्यासाठी आले, तुझं बाळ पाहण्यासाठी. मैया म्हणतात ताई आत्ताच लाला झोपलाय. झोपलाय? भगवान परमात्मा पाळण्यात झोपल्या झोपल्या मनात विचार करतात. भगवान म्हणतात पहिलेच गिराईक आलंय. आणि मैया म्हणतात झोपला? मी का झोपायसाठी आलो का इथे? भगवान परमात्मानं उठले आणि जसा आवाज त्या पुतना मावशीच्या कानावरती जाईल तेवढ्या आवाजात मैया म्हणतात बाळ रडतय, बाळ रडतय, बाळ रडतय, 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 समजावी तारा बाळ रडतय, 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 समजावी तारा बाळ रडतय, 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 समजावी तारा बाळ रडतय, 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 समजावी
जगता राहिना. भगवान परमात्मा रडायला लागले. आवाज ज्या वेळेला पुतळा मावशीच्या कानावरती आला, मावशी म्हणते यशोदे खोटं बोलतेस का माझ्याशी? खुशाल म्हणते बाळ झोपलंय आणि लाला तर रडतोय, आवाज येतोय कानावरती. मैया घाबरून गेल्या. काय बोलावं उत्तर द्यावं लक्षात नाही आलं. ताई चला आतमध्ये घेऊन गेल्या मैया. भगवान परमात्माकडे लालाकडे पुतना मावशीनं पाहिलं आणि भगवान परमात्मानं अशी भुरळ घातली की मैयाच्या डोक्यात एक काम आलं. म्हणजे चुलीवरती खूप मोठ्या पातेल्यात दूध ठेवले, दूध वरती जाईल म्हणून दूध पाहण्यासाठी मैया गेल्या. मैया दुधाला फुंकर घालण्यासाठी निघून गेल्या. पुतना मावशीनं लालाला मांडीवरती घेतलं, पण भगवंत डोळे उघडत नाहीत. का उघडत नाहीत? भगवंताच्या नजरेसमोर कोणतंच मायावी रूप कधीच टिकू शकत नाही. भगवंताला माहिती होतं मी जर डोळे उघडून हिच्याकडे पाहिलं की मूळ रूपामध्ये येईल आणि काहीतरी अघटित घडल्याशिवाय राहणार नाही, हिला मारणं इथं शक्य नाही. भगवंत डोळे उघडून पाहत नाहीत. तिला स्तनामध्ये विष भरून आलेली होती. भगवंताला विष पाजून मारण्याचा तिचा प्रयत्न होता. तिनं ज्या वेळेला दूध पाजण्यासाठी स्तनाला लावलंय भगवंताला, स्तनाला लावल्याच्या नंतर भगवान परमात्मानं अगोदर विष प्राशन केलंय. भगवंत विष पेले, नंतर दूध पिलेत. दूध पिल्याच्या नंतर रक्त पिऊ लागलेत. पुतणीच्या लक्षात आलं काना सोडत नाही, पंच प्राण खेचून घेऊ लागलेत. लाला सोड, लाला सोड. काना म्हणतात मावशी एक तरी मी कुणाला धरत नाही आणि धरलं तर कधी सोडत नाही. लाला सोड, सोडत नाही. लाला सोड, सोडत नाही. पंच प्राण खेचून घेतले आणि धिप्पाड देहाची पुतना मावशी गोकुळाच्या बाहेर रिकाम्या शेतात धडकन पडली. भगवान परमात्मानं पुतनेचा वध केलाय. बोले गोपाल कृष्ण भगवान की. ज्या वेळेला पुतनेच्या छातीवरती भगवान परमात्मा आहेत, गोकुळवासियांना समजलं कोणीतरी धिप्पाड देहाची राक्षस आपल्या लालाला घेऊन गेले. मैया धावत पडत येत आहेत, घाबरून गेल्या आहेत. एवढ्या वर्षातून नवसा सायासांना मुलगा झाला ना, असे अघटित संकट येऊ लागले आहेत, अघटित घटना घडू लागल्यात. काय करावं? मैया आल्याच्या नंतर पाहिलं. मैया सांगतात नजर काढावी लागेल. नजर काढण्याचं काम चालू झाल्याच्या नंतर मैया म्हणतात कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या रे नंदलाला, उतरीते निंबलोन, उतरीते निंबलोन तुझी ओवाळते मी काया. कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या रे नंदलाला, कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या रे नंदलाला. भगवान परमात्मावरती अनेक अनिष्ट येऊ नये यासाठी सर्व गोकुळामध्ये एकामागणं एक भगवंताच्या वरती संकट येत होती. संकट येऊ नये म्हणून नजर काढण्याचं काम. कोणी कोणी म्हाताऱ्या बाई होते ना, म्हातारी मावशी म्हणायची यशोदे अगं असं नाही, नजर उतरेल 3 वाटीची माती घेऊन ये. कोणी सांगावं गो मातीचं शेण त्याच्या पूर्ण अंगाला लाव. कोणी म्हणावं गो मातीच्या गोमूत्रामध्ये त्याला आंघोळ घाल. कोणी म्हणावं गो मातेच्या खालनं त्याला घे. नजर काढण्यासाठी कित्येक प्रयोग केले आणि नजर काढण्याचं काम फार कठीण असतं. महिला मंडळ माहिती आहे तुमच्याकडे काढतात का? काही ठिकाणी त्याला म्हणतात दीट झाली, दीट म्हणतात का? एकदा अशीच कथा संपली पहा, माझ्यासोबत घडलेलं सांगते तुम्हाला. कथा संपली आणि एक म्हातारी आजी आली माझ्याकडे. तोंडात एकही दात नाही, 60-65 वर्षाची म्हातारी. मला म्हणे ताई. म्हटलं काय? म्हणे तुमची नजर काढायची. म्हटलं आजी मला कधीच नजर नाही होत, नजर नाही काढायची. म्हणे ताई शांत बसा, तुमची नजर. आणि आजी काही कमी नव्हती, 3.5 क्विंटलच्या पुढं. म्हणलं हिनं एकदा जर ढकलून दिलं तर आपलं काही खरं नाही. आजी म्हणे ताई शांत बसा, नजर. म्हणलं ठीक आहे. म्हातारी आज तिच्या घरी घेऊन गेली. मला एका खुर्चीवरती बसवलं आणि म्हातारीनं आवाज दिला, ए पिंटे. म्हटलं आता नजर काढायची पिंटी कशाला? दगड आण. म्हटलं दगड कशाला? दगड आणला आणि दगड असं भिरकीन डोक्यापर्यंत न्यायची, भिरकीन पायापर्यंत. आजी म्हणलं आजी नाक छोटंच आहे. म्हटलं कशाला लोक त्रास देता? म्हटलं नाक घेताल काढून. म्हटलं झालं का? म्हणे शांत बसा तुम्ही. दगडानं नजर काढली, परत आवाज दिला, ए बाळ्या. म्हटलं बाळ्या कशाला? चप्पल आण. आजी चप्पल कशाला? चप्पल घेऊन आली. चप्पल फिरवायची. तर कुणास ठाऊक कुठून कुठून जाऊन आली होती चप्पल. मी नाकाला रुमाल लावला. म्हटलं झालं का? शांत बसा म्हणे. म्हटलं झालं काय? आवाज दिला परत.
बंटी म्हणलं तर बंटी कशाला, जा म्हणे झाडू आण. झाडू आणलं म्हातारीनं, झाडूनं नजर काढली. 3 वाटेची माती आणली, मातीनं नजर काढली. चपलीनं काढली, दगडानं. म्हणलं आजी झालं का? आजी म्हणे नाही अजून राहिले. म्हटलं काय? म्हातारीला 3च केस होते असे चिमुटभर. म्हातारी तेच 4 वारे असे फिरवायचे. म्हातारीनं पदरानं नजर काढली. म्हटलं आजी झालं का? म्हणे आता तर महत्वाचं काम राहिलंय. म्हटलं ते नाही का शेवटी असं म्हणतात, नजर झाली कोणाची, झाली कोणाची, थू 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 थू. म्हातारीच्या तोंडात एकही दात नाही. म्हातारी माझ्या समोर आली, म्हणे ताई आता शांत बसा, डोळे झाका. मी झाकले डोळे. म्हातारी काय सगळं मटेरियल माझ्या तोंडावर. म्हटलं आजी हे काय असं? आजीनं पदर घेतलं आणि परत पोतारा दिला माझ्या तोंडावर. तेव्हापासून ठरवलं मी कधीच कोणाकडून नजर काढून घेत नाही. मला सांगायचंय काय, नजर काढण्याचा प्रयोग भगवान परमात्मावर होऊ लागलाय. कोणी काय सांगतं, कोणी म्हणतं मिरच्याचा आणा, कोणी म्हणतं कागदच आणा, कोणी म्हणतं मीठच घ्या. नजर काढण्याचा प्रयोग भगवान परमात्मावरती चालू झालाय. मग याच्या लक्षात येत नाही, अनेक संकट येतात, एका मागणे एक संकट येत आहे. नेमकं होतंय काय? भगवान परमात्मानं झोळीमध्ये असताना शकटासूर नावाच्या राक्षसाचा वध केलेला आहे. भगवान परमात्माला कानामध्ये एकदा मैयानं फुंकर घातली. तृणावर्त नावाचा राक्षस वावटळीच्या रूपानं येऊन भगवंतानं त्या तृणावर्त नावाच्या राक्षसाचा सुद्धा वध केलेला आहे. आईच्या मांडीवरती असलेले भगवान परमात्माला वावटळीच्या रूपात येऊन तृणावर्त नावाच्या राक्षसानं वाळवटीत घेऊन गेलाय. भगवान परमात्मानं त्याचा गळा दाबला आणि त्याला मरण पावले. त्याचा मृत्यू झाल्याच्या नंतर भगवान परमात्माच्या लक्षात आलं, अनेक संकट येत आहेत. संकट काय भगवंताची पाठ सोडत नाहीत. जगाच्या मालकानं अनेक राक्षसांचा वध केल्याच्या नंतर महाबळ नावाच्या बटाची फजिती काढली. लहान असतानाच देवानं अनेक लीला केल्या आहेत. भगवान परमात्मा 1 वर्षाचे झाल्याच्या नंतर देवाचं नामकरण होतंय. वसुदेवांनी गर्गाचार्यांना पाठवलं आणि सांगितलं भगवान परमात्माचं नामकरण करा. अति उत्साहामध्ये नामकरण करू नका, कारण अगोदर कंसाला संशय आहे. आणि तुम्ही जर उत्साहामध्ये मोठ्या थाटात जर नामकरण केलं तर कंसाचा संशय अजून बळकट होईल. म्हणून लपून नामकरण करण्यासाठी सांगितल्यावर गर्गाचार्य आलेले आहेत. गायीच्या गोठ्यामध्ये रोहिणी आणि यशोदेचा पुत्र दोघांचे नामकरण करण्यात येत आहे. यशोदेचा लाल काळ्या सावळ्या रंगाचा आहे कृष्ण कन्हैया. यशोदेला सांगितलं, यशोदा तुझा हा बाळ जगाचं आकर्षण करणारा आहे, म्हणून त्याचं नाव कृष्ण ठेवण्यात येत आहे. रोहिणी मातेला सांगितलं, रोहिणी तुझा बाळ सरळ साध्या स्वभावाचा आहे, प्रभू रामचंद्रासारखा, म्हणून त्याचं नाव बलराम हे ठेवण्यात येत आहे. नामकरण झाल्याच्या नंतर भगवान परमात्मा पुढे रांगतायत. रांगण्याचं वर्णन आमच्या साधू संतांनी सुद्धा केलेलं आहे. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, ओ डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. परमात्मा रांगू लागतायत. भगवान परमात्मा हळूहळू गल्लीमध्ये फिरतायत. प्रत्येक ठिकाणी गेल्यावर मैयानं विचारावं, माझ्या कानाला पाहिलं का, माझ्या लालाला पाहिलं का. भगवान परमात्मा खोड्या करतायत. देवाच्या खोड्या देवानं चोरी चालू केली आहे. सवंगड्याला विचारलं, सवंगड्यानो अरे एवढं दही दूध असून सुद्धा तुमची तब्येत अशी झाली, वारा आलं तर उडून जाल. म्हणे का. सवंगडी सांगतात, लाला
आम्हाला दही दूध आणि तूप तर भेटतच नाही, आमच्याकडे फक्त ताक येतं, ताक. दूध विकायला घेऊन जातात म्हणे, आमच्याकडे ताक, म्हणून अशी तब्येत. म्हणे लोणी खायचं, म्हणे हो खायचं. मग सवंगडे विचारतात, लाला तुझ्या घरचं देणार का? काना म्हणतात माझ्या घरचं का फुकट आलं का? माझ्या घरचं नाही. मग मी तुमच्याच घरचं तुम्हाला खाऊ घालणार. पण ते कसं? आई वडील मारतील म्हणे, काळजी करू नका, चोरी करायला चालू करायचे. मग चोरी करण्यासाठी काय पाहिजे म्हणे? माती आणा, खडे आणा आणि सराट्याचे काटे आणा. माती, खडे, सराट्याचे काटे. सवंगडी म्हणतात, लाला अरे चोऱ्याचे प्रकार अनेक पाहिले, पण हा काय प्रकार चोरीचा? चोरी करण्यासाठी माती, खडे, सराट्याचे काटे. भगवान परमात्मा म्हणतात, खडे यासाठी आपण चोरी करायला गेल्याच्या नंतर, माझं बोलणं लक्ष देऊ नाही का, असे फार दूर गेल्यासारखं करू नका मनानं. आपण चोरी करायला गेल्याच्या नंतर डायरेक्ट आतमध्ये प्रवेश करण्यापेक्षा आपण खडा घ्यायचा आणि त्या माठावरती फेकून पाहायचा. मटक्याचा आवाज, टंग असा आवाज आला की समजायचं याच्यात काहीच नाही, रिकाम आहे. आणि बद असा आवाज आला की समजायचं हे भरलेलं आहे, मग चोरी करायला सोपी. म्हणे मग सराट्याचे काटे कशासाठी? म्हणे चोरी करत असताना त्याच घरातील गवळण, दही दूध लोणी चोरून खाल्ल्यावर आपण पळायला लागलो ना, आपल्या पाठीमागे लागली, तिच्या पायाखाली सराट्याचे काटे फेकायचे. सराट्याचे काटे माहिती ना तुम्हाला? त्याला 3 टोकं असतात पा, कसं फेकलं तरी 1 टोक उभं राहतं. आणि नसेल अनुभव तुम्हाला तर बिना चप्पलचे थोडंसं गावाच्या बाहेर आपल्या बायपासच्या पलीकडून चलून पा, तुम्हाला अनुभव भेटेल. त्यातला एक बोबड्या नावाचा गवळी होता. तो म्हणतो, लाला मग ती जल पप्पल घालून आली तर मग काय करायचं? काय म्हणतात? ती जल पप्पल घालून आली तर मग काय करायचं? लाला त्याच्याच भाषेत सांगतात, ती जल पप्पल घालून आली, आपण तिच्या डोल्यात माती फेकायची ना आपण पळून जायचं. चोरी चालू झाली, घोडफोडी चालू झाली. प्रत्येक गवळण यायची, मैयाला म्हणायची, यशोदे ग तुला येईल राम, यशोदे ग तुला येईल राम, यशोदे तुला येईल राम. तुझ्या तुझ्या कृष्णा यशोदे मैया रोज कानाची घोरफोडी करतोय, मटके फोडतोय, रोज लोणी चोरून खातोय. तुला राग येईल सांगितल्यावर. मैया ऐकून घेत, कारण आईला पहा तुम्ही, लेकरं किती कुरूप किती काळा असेल तरी सुद्धा आई आपल्या लेकराचंच कौतुक करणार. दुसऱ्याचं लेकरू स्वतःच्या लेकराचं वर्णन. बरं आता लेकर का पहिल्यासारखे राहिले का? महिला मंडळ पहिले पहा तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, एक एक मावळा असा दिप्पाट द्यायचा होता. लिंबू फेकलं तर मिशीवर बसायचं, आणि नारळ जर शेंडीला बांधलं तर नारळ सुद्धा शेंडीला लटकत होतं. अशा शेंड्या होत्या ना, अशा मिशा होत्या. आता तांदूळ सुद्धा बसेना, सुपडा साफ झालाय. बरं मावळा का कमी होता का? एक एक मावळा एका टायमाला 5-5 पाचुंदे खायचा. 5 पोळ्याचा महिला मंडळ, 1 पाचुंदा, 5 किती 25 चपात्या एका टायमाला खायचं. किती? 25 चपात्या एका टायमाला. प्रवीण दादा आता दिवसभर 1च चपाती खातं. एवढे हातपाय आणि भली मोठी ढेरीन. माय म्हणते महाव वाघ. आता कशाचा वाघन कशाचा? पहिल्यासारखी वाघ नाही राहिले आता. ज्या वेळेला मैयाकडे गवळणी येतात सांगण्यासाठी, मैया त्यांनाच उलट सांगतात. 5 वर्षाचे माझे बाळ गे, अंगणी खेळे खेळ, कालटकाचे घेता आळगे. म्हणा तुम्ही मोठ्या ढाल जागी, गोकुळच्या तुम्ही 12 पोऱ्याच्या मनात पोऱ्याच्या. मला एक आल्यापासून कळलं नाही पहा, पाठीमागच्या मावशा काही मुख्य आहेत का? आणि असतील तर बरं आहे.
कारण असं म्हणतात ज्याची बायको मुकी तो सर्वात. कशामुळे माहितीये? ती मालकाला एकच म्हणते आल्यापासनं, काय काय सांभाळू, घर सांभाळू की लेकर सांभाळू की गाया सांभाळू की म्हशी सांभाळू की कोंबड्या. तुमच्याकडे आल्यापासून नुसत्या कोंबड्या पाहायला भेटतात मला. नेमकं काय काय सांभाळू? मालक म्हणतात तू फक्त तुझं तोंड सांभाळ, बाकी सगळं मी सांभाळतो. महिला मंडळाचं पाठीमागच्या मुख्य राहू नका, टेन्शन घेऊ नका. मैयाकडे किती गाळणी सांगितलं तरी मैया ऐकत नाही. गोपिका म्हटल्या असं सांगून उपयोग नाही. गवळणी म्हणतात मैया मनात म्हणतात, एक जण म्हटली का ना माझ्या घरी येऊन दाखव तुला बांधूनच टाकते. लाला म्हणतात कशाला चॅलेंज केलं मला? तुमचा सगळ्यात अगोदर नंबर भगवान परमात्मा निघाले. दुसऱ्या दिवशी भगवान परमात्माने सांगितलं गोपाळांनो तुम्हाला सुट्टी, आज कोणी चोरी करण्यासाठी यायचं नाही, मी फक्त एकटा जाणार. जाता जाता एक मुंगूस आडवं गेलं. आता मुंगूस आडवं गेलं तर काय म्हणतात? शुभ शकून झाला म्हणता की नाही? एखाद्या हरणाचा कळप आडवा गेला तर बोला ना, शुभ शकून बरोबर. एखादी गोमाता आडवी गेली तर आपल्या इथं हरणाचा नाही कळप. त्याच्या पुढे मी सांगते, एखादी महिला जर पाण्याचा भांडा घेऊन गेली, तुमचं खूप महत्त्वाच्या कामाला तुम्ही निघाला, तुम्ही म्हणता की नाही आज आपल्याला शुभ शकून झाला बरोबर. आणि तेवढ्यात जर एखादी मांजर आडवी गेली तर मांजरीपेक्षा बेकार आपलं तोंड होतं. मी तर कायम सांगत असते पा, एखाद्या चांगल्या महत्त्वाच्या कामाला निघाल्यावर एखादी मांजर आडवी गेलेली बरली ती चांगली, पण मांजरीपेक्षा बेकार माणसं असतात काही काही. 50-50-100 जणांनी चांगलं नियोजन करावं सप्ताहाचं आणि एकटंच म्हणतो बघतोच कसा सप्ताह होतोय. मला सांगायचं आहे काय, माणसानं चांगलं करूनही होत नसेल तर पण वाईट कधी करायचं नाही. भगवान परमात्मा त्याला कधीच माफ करत नाहीत. गोपाल कृष्ण ज्यावेळेला निघालेत त्या गवळणीच्या घरी निघाल्यावर मुंगसाला सोबत घेतलं, दही दूध लोणी चोरून खाल्लं. आणि त्याच गवळण आणि गवळीच्या बाजूवरती झोपलेल्या आहेत. दोघांच्या मध्ये राधा काही इकडं पहा, गंगूबाई इकडं पहा माझ्याकडे. आत्या असं बडबड नका करू, उगाच बडबड करायची असलं पाठीमागं बसायचं. अरे देवा, बाळा इकडे इथं बस बाळा, तू त्यांच्या जवळ बस. अर्धे लोक त्याच्याकडे पाहतात, अर्धे लोक माझ्याकडे पाहतात. चप्पल काढा पायातली. गोपाल कृष्ण भगवान की. आता जर इकडं तिकडं पाहिलं माझ्याकडं सोडून, एकमेका शेजाऱ्याची शपथ तुम्हाला. ज्या वेळेला भगवान परमात्मा गवळी आणि गवळण त्यांच्याकडे दही दूध लोणी चोरून खातायत, दोघं जण बाजेवरती झोपलेले, दोघांच्या मध्ये मुंगूस सोडतात. मुंगूस सोडल्याच्या नंतर मला सांगा, मुंगूस का कथेचा कार्यक्रम करणार आहे का? राधे राधे नाही. दुसऱ्या दिवशी तीच गवळण मैयाकडे आले, मैयाला सांगते भूत भूत मनने मी भ्याली बाई, भूत भूत मनने मी भ्याली बाई, अवचित हरी तुझा आला यशोदे, अवचित हरी तुझा आला यशोदे, अवचित हरी तुझा, अवचित हरी तुझा सर्व गवळणी मैयाला सांगतायत, पण मैया ऐकायला तयार नाही. एक दिवस कित्येक गवळणींनी भगवंताला ज्या वेळेला भगवंतावरती आड घेऊन मैयाकडे आल्यात, मैयाला सांगतात मैया यानं आमचं दही दूध लोणी चोरून खाल्लंय, कित्येक खोड्या केल्यात. त्यावेळेला भगवान परमात्मा मैयाला सांगतात आई कुणाचं ऐकू नको ग, आई मजला मारू नको ग,
या गवळणी भांड खोर मला म्हणतात गोकुळचा चोर आई कोणाचं ऐकू नको ग आई मजला मारू नको ग मैयानं सांगितलं लाला आज दिवसभर घरातनं बाहेर पाऊल टाकायचं नाही सकाळपासून भगवंत आतमध्ये लाला आतमध्ये आहेत पण ऐका ना त्या गवळणीची अशी अवस्था व्हायची भगवंताला पाहिल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही भगवंताचं ते गोंड स्वरूप पाहिल्याशिवाय भगवंताचं रूप पाहून दिवसाची सुरुवात आणि दिवसाची सांगता व्हायची सकाळी सकाळी आज लाला कोणत्याच गल्लीत येत नाहीत कोणत्याच गवळणीकडे येत नाहीत एकमेकीला विचारतात का ग तुझ्याकडे आलं का म्हणजे नाही माझ्याकडे नाही प्रत्येक जण शोध घेत घेत भगवंताला पाहत पाहत घरातलं कोणतं काम सुचेना हातातलं काम हातातून गळून पडायचं सासू सासऱ्यांच्या बोलण्याकडे लक्ष नाही मालकांनी कोणतंही काम सांगितलं त्याच्यातही मन रमत नाही का देवाचं रूप पाहण्यासाठी डोळे आतुरलेले होते भगवंताला भेटण्यासाठी गवळण निघाली लक्षात आले आज लाला बाहेर नाही मी कोणतंच काम करू शकत नाही का हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले या श्रीहरीनं माझ्या चित्ताचंच हरण केलंय आणि चित्त जाग्यावर नसेल तर मी कोणतं काम करू शकत नाही कारण हरीला पाहुनी भुलली चित्ता मंदिर घुसळी डेरारीता देवाला पाहण्यासाठी एक गवळण विचार करत 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 लाला आहे कुठे म्हणून यशोदा मैयाच्या वाड्याच्या द्वारात आली आहे उभी राहिली समोर मैयाची अचानक नजर गेली कशासाठी आली आहे मैया पाहुणे आलेत घरी पाहुणे आल्यामुळे साखर संपली हो साखर देता का मैयानं म्हणून घेऊन जाऊ देवाचं रूप पाहिलं मन शांत झालं कुठली साखर घेऊन गेली दुसरी विचार करते काय मागावं कोणत्या कारणानं आतमध्ये जावं मैयानं पाहिलं तुला काय पाहिजे म्हणे मैया चहा पावडर पाहिजे तिसरी आली विचार करत 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 भोळ्या स्वभावाची होती तिला सुचतच नाही नेमकं मैयाला मागावं काय मैयानं अचानक नजर गेली विचारलं तुला काय पाहिजे गडबडीत बोलून गेली मैया सारून यायचे शेण पाहिजे गाईचं मैयाने सांगावं घेऊन जा शेणाचं टोपलं घेऊन आली आहे जसं टोपलीत शेण टाकते पण विचार करू लागली डोळ्यातून पाणी येत आहे मागून मागितलं मी पण वाड्यातली घरातली एखादी वस्तू मागितली असते तर देवाला पाहायला भेटलं असतं मागितलं गोठ्यामध्ये शेण भरते पण लाला कुठे आहे दिसत नाही खाली हात शेण उचलून टोपलीत टाकायचे पण डोळे फक्त आजूबाजूला सगळीकडे फेरा मारायचे की लाला कुठे दिसतोय का काना कुठे दिसतोय का जगाच्या मालकानं त्या गोपिकेचं अंतकरण जाणलं भगवान परमात्मा खिडकीतून पाहत आहेत का ग कोणाला शोधते लाला अरे किती वेळ झाला तुला पाहते ये ना बाहेर भगवंत बाहेर आले बाहेर आल्याच्या नंतर लालाने विचारलं किती वेळ शेण घेऊन जाणार म्हणे काना जोपर्यंत तुझं रूप दाखवण्यासाठी तू इथे थांबतो ना तोपर्यंत फक्त शेणच नेणार दुसरं कोणतंच काम नाही भगवान परमात्माकडे पाहत 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 त्या गवळणीनं टोपल्यामध्ये शेण भरलं टोपलं उचलायचा प्रयत्न केला पण उचलते कुठे एवढा मोठा शिग लागलेला उचलच ना लाला म्हणे लाला हात लावतो का हो लावतो ना हात भगवंताना हात लावला अर्ध्यापर्यंत टोपलं घेऊन गेले पण भगवंताचा मूळ स्वभाव जागा झाला भगवंतानं हात काढून घेतला बदकन टोपलं खाली पूर्ण शेणाचे शितुडे त्या गवळणीच्या तोंडावर लाला असं का केलं तुला माहिती ना भगवंत म्हणतात माझा स्वभाव आहे मी कधीच कोणाचं फुकट काम करत गेशी तेव्हा देशी ऐसा असं शिवदार अगोदर द्यावं लागेल नंतर घेतो भगवान परमात्माला ती गवळण म्हणे मग काय द्यावं लागेल तुम्हाला काय द्यावं लागेल टोपले उचलू लागल्याच्या नंतर मला लोण्याचा गोळा आवडतो लोणी द्यावं लागेल म्हणे ठीक आहे एक टोपलं उचललं मग लाला म्हणतात जेवढे टोपले उचलून दिले तेवढे लोण्याचे गोळे पण मी टोपले उचलून दिले किती हे कसं करणार कोण मोजणार त्या गवळणीनं डोकं लावलं गवळण म्हणे लाला एक काम करा माझा शेणाचा हात भरलेला राहील एक टोपलं उचलून दिलं की शेणाच्या त्याच भरलेल्या हातानं मी तुमच्या तोंडावर एक शेणाचा टिपका दिला जेवढे शेणाचे टिपके तेवढे लोण्याचे गोळे म्हणजे ठीक आहे एक टोपलं उचलून दिलं की एक शेणाचा टिपका द्यायची दोन उचलून दिले की दोन टिपके असं करत करत भगवंताचं पूर्ण तोंड भरलं टिपक्यानं
देवाचं तोंड भरलं या गवळणीनं फक्त द्वारामध्ये शेणाचा उकिरडा तयार केला. कशाचं शेण सारायचं आणि कशाचं, फक्त शेणच वात राहिली. देह भान विसरून गेलेली होती. सगळ्यात शेवटी भगवान परमात्माच्या चेहऱ्यावरती कुठेच जागा नाही, पण नाकाच्या शेंड्यावरती तिनं टिपका दिला. भगवंत मोठ्यानं ओरडले, मैया या गवळणीनं माझ्या पूर्ण तोंडाला शेण लावलंय. मैया धावत पळत आल्या, तिलाच बोलू लागल्या, तुला काही कळतं का, गाराने घेऊन माझ्याकडे येता माझा लाला आता आला होता का, असं तसंच भरपूर बोलल्या. मैया बोलल्या, गवळण नाराज होऊन घरी निघून गेली. भगवान परमात्माच्या लक्षात आले, गवळण नाराज झाले. भगवान परमात्मा परत तिची समजूत घालण्यासाठी तिच्या घरी जात आहेत, तिची माफी मागतायत. भगवंतानं अनेक खोड्या केल्यात, अनेक लीला केल्यात. एक खोडी करतात, सर्व सवंगडी दही दूध लोणी चोरून खात असताना एक सवंगडी भगवंताचा भगवंतावरती रुसतो, नाराज होतो. त्याचं नाव बोबड्या. बोबड्या नावाचा गवळी भगवान परमात्मा म्हणे, चला चोरी करायला जायचंय. दही दूध लोणी चोरून खायचं. सर्व सवंगडी निघाले. वाकड्या होता, सगळे सुदाम्या होता, पण बोबड्या कुठं दिसत नाही. भगवंत म्हणे, सुदाम्या जा बोबड्याला बोलून आण. बोबड्या आणायला गेले. बोबड्या कुठं येतोय म्हणे, आपण येणार नाही. येणार नाही म्हटल्यावर भगवान परमात्मानं सुदाम्याला पाठवलं, तरी बोबड्या येत नाही. जगाचा मालक भगवान परमात्मा त्याची विनवणी करण्यासाठी गेले. अरे बोबड्या, अरे चल ना, चोरी करायला जायचंय, लोणी चोरून खायचंय. तेव्हा तो बोबड्या सांगतो, दाई बा कितना न तुली बा. काय म्हणतो बोबड्या, जाई बा किसना नको रे बा, दाई बा कितना न तुली बा. इको थोडासा लिमिटमध्ये राहू द्या, मी यांना माझं बोलणं समजलं पाहिजे. दाई बा कितना न तुली बा, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 एकदा तंबी पोलाविलो, माल्याच्या माल्यामध्ये देलोले बा, माल्याच्या माल्यामध्ये देलोले बा, माल्याच्या माल्यामध्ये तवल्या 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 होत्या, माल्याच्या माल्यामध्ये तवल्या 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 होत्या. काकड्या करतात ना, काकड्या. बोबड्या सांगते, लाला माल्याच्या माल्यामध्ये तवल्या 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 होत्या. तंब्या पोलानी दोन दोन तोल्या, तंब्या पोलानी दोन 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 तोल्या, तंब्या पोलानी दोन दोन तोल्या. मी तकले तोलायला देलोले बा, मी तकले तोलायला देलोले बा. तिकडून आला माल्याचा मली, माझ्या थेंडीला धरलं. आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही नाही तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 नाही, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. अतीत एकदा तंबी पोलाविलो. बोबड्या सांगतो का ना, अरे एकदा माळ्याच्या मळ्यात गेलो, माळ्याच्या मळ्यावाल्यानं त्या मालकानं माझ्या शेंडीला धरलं, ते सोड म्हणे, एकदा तुझ्या घरी गेलो होतो. काय झालं बोबड्या सांगतोय, अतीत एकदा तंबी पोलाविलो, यशोदा मैयाचा धली देलोले बा, यशोदा मैयाचा धली देलोले बा. यशोदा मैयानं पुलन पोल्या तेल्या होत्या. पूर्णाच्या पोळ्या करतात तुम्हाला. यशोदा मैयानं पुलन पोल्या तेल्या होत्या. तंब्या पोलांना दोन दोन दिल्या, तंब्या पोलांना दोन 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 दिल्या, तंब्या पोलांना दोन दोन दिल्या. मी पोली मागायला देलोले बा, मी पोली मागायला देलोले बा, मला डाल दिलेले बा. आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही नाही नाही
येणार आम्ही नाही 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 तुझ्या आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार दाईबा कितना न तोलिबा दाईबा कितना न तोलिबा आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार आम्ही नाही नाही तुझ्या संग येणार गोपाल कृष्ण भगवान दाईबा कितना न तोलिबा आम्ही नाही 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 तुझ्या तंग ये बऱ्याच जणांना वाटत असेल माहिती आहे आता चांगल्या होत्या काय झालं ज्या वेळेला भगवान परमात्मा त्या बोबड्याची विनवणी करत आहेत अनेक चोऱ्या घरफोडी चालू झालेली आहे मैयाकडे सर्व गवळणी ज्या वेळेला गारणी घेऊन येत आहेत भगवान परमात्मानं अनेक लीला केल्या आहेत एका वेळेला गवळणींना समजावून सांगण्यासाठी मैया म्हणतात नका ना आळ घेऊ बाळावरी कुणी म्हणते मांड माझा फोडतो पदर माझा ओढतो शाल माझा पडतो कुणी म्हणते मांड माझा फोडतो पदर माझा ओढतो शाल माझा पडतो खोटनाट बोलू नका खोटनाट बोलू नका जण जणी कर तुम्ही सांगा मला तुम्ही खोटनाट बोलू नका जण जणी कर तुम्ही सांगा मला तुम्ही नका ना आळ घेऊ बाळावरी नका ना आळ घेऊ मैया ऐकून घेत नाहीत अनेक घराणे गवळण म्हणे लाला तुझी आई तर काय ऐकत नाही माझ्या घरी येऊन दाखव बांधून टाकते भगवंत बदला घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचले पहाटेच्या वेळेला दही दूध लोणी चोरून खाल्लं गवळी गवळण ज्या बाजूवरती झोपले दोघांच्या दाढी वेणीची गाठ बांधली मध्यरात्रीच्या वेळेला पहिल्या काळात माता मावल्या लवकर उठायच्या झाडलोट करण्यासाठी बरोबर जात्यावर दळण दळण्यासाठी आता महिला नाही आता पुरुष मंडळीकडे बारी आहे पहिले जात्यावर दळण दळावं लागायचं महिला मंडळाला आता दळणाचा डबा यांच्या डोक्यावर गेलाय कुठं चालले दादा आता आलो तेवढं पप्प्याच्या माईला दळणाचा डबा देऊन येतो दळण त्यांच्याकडे आलंय बरं पहिले उठायचे उठतात मग लई शांत का पहाटे 5 वाजता उठत आपोआपल्या हातानं पाणी ठेवणार हिटर लावणार आंघोळ करणार बरं तुम्ही तुमचं करे नका पाणी गरम करून आंघोळ होय सर त्याच्या पुढचं सांगू का यांना पाणी ठेवतात परत ज्यांना ज्यांना अनुभव आहे त्यांना माहिती काय नेमकं पहिल्या काळात महिला मंडळ लवकर उठायच्या जातं कळतं तुम्हाला जात्यावरचे गाणे एके बाईचा नवरा 8 वाजले तरी उठच ना नवरा गोदाड्यात बायकोनं केलं चालू पाटेच्या ग पारामंदी जात वाजू वंगा वंगा जात वाजू वंगा वंगा उठ गोदाड्यातल्या सोंगा हे आत्ताचे गाणे पहिल्या काळातली जातेवरची गाणी वेगळी होती परिंदा एकदा जातेवरचं गाणं माझी आजी म्हणायची पा तुम्हाला पटलं तर पहा आजी म्हणायची पंढर ग पुरामंदी काही वाजत गाजत शिरी सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत तुळशीचा पालाबाई आता होता काय झाला सख्या माझ्या विठ्ठलाने रावळाला रंग दिलाय कळतात ना जात्यावरची गाणी हेच गाणे एकदा कीर्तनात म्हटल्याच्या नंतर एक मुलगी मला म्हणे ताई म्हटलं काय म्हणे तेवढं ते गाणं द्या लिहून गाणं दिलं लिहून गिरीश दादा मी जात्यावरच्या गाण्याला एक विशिष्ट चाल असते त्या चालीत गायलं तर ते चांगलं वाटतं बरं महिला मंडळ ही चाल लावली तरच बरं वाटतं ते मुलीला म्हटलं ताई याला चाल कोणती लावते ती म्हणे दीदी याला चाल म्हणे बाबूरावची चालन का जात्यावरच्या गाण्याला विशिष्ट चाल संत जनाबाई म्हणतात पा तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही गुणे माय बापा काही नाही गुणे विश्वाचे तू फिरविशी जाते विश्वाचे
महिला लवकर उठायच्या. ती गवळण पहाटे उठली. जशी उठली तसा गवळ्याच्या दाढीला झटका बसला. लागाय धांगड, माझी कशाला दाढी ओढली? ती म्हणली मी तुमची दाढी ओढली नाही, तुम्हीच माझी वेणी ओढली. तुम्हाला पटतं का म्हणे? आता अंधारात तू म्हणायचं माझी दाढी ओढली, ती म्हणायची वेणी. म्हणे भांडणं करण्यात काय अर्थ नाही. म्हणे पाहू चाचपून पाहिलं तर दाढी वेणीची गाठ. आणि गाठ पडली, आता काय करा? किती वेळेला दोघा जणांनी सोडण्याचा प्रयत्न केला, कुठं सुटती. जाळण्याचा प्रयत्न केला, कुठं जळती. कापायची होती, सुरी आणली. दोघं जणांनी जाऊन सुरी आणली, पण कापण्यावरून भांडण चालले. कशावरून भांडणं माहितीये? ती गवळण म्हणायची माझी सुवासिनीची वेणी, माझी वेणी अजिबात कापायची नाही, कापायची तर तुमची दाढी कापा. तो म्हणला तुझी सुवासिनीची वेणी तर माझी श्रावण महिन्याची दाढी. म्हणला आपल्या दाढीला हात नाही लावायचा. दोघा जणांच्या भांडणाच्या मध्ये मध्य साधला. मधून कापायला लागले, पण कापिता कापेना, जाळीता जळीना, गाठ बाई सुटीनं प्रयत्न केला. सकाळी 8 वाजले. शेजारचे रामभाऊ ते आले. म्हणे सकाराम तात्या, दरवाजा वाजला. हे म्हणे आता आलं कोणीतरी, बोळीतून पाहायचे. दरवाजा उघडायची कुठे हिंमत होती? अख्खं गाव म्हणून तुम्हाला शोभद का दाढी वेणीची गाठ बांधून बसले. सकाराम तात्या हळूच पाहिलं. रामभाऊ तात्या म्हणे आतमध्ये या. झालं काय? तुम्हाला हळूच बोला म्हणतो, या आतमध्ये. झालं काय ते तरी? एवढा वेळ झाला अजून झोपता कुठं? तुम्हाला हळूच सांगतो म्हणे आतमध्ये. बोळीतून आतमध्ये घेतलं. जसे राम होता त्या आतमध्ये आले. गद 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 हसायला लागले. मग तुम्हाला शोभत का म्हणे? खुशाल दाढी वेणीची गाठ बांध. 8 वाजता म्हणे खुशाल घरात. हे दोघं जण रडायला लागले. म्हणे आम्ही कुठं बांधली? म्हणे मग कोणी बांधली तेच कळना म्हणे. यांनी सुद्धा सोडू लागले, पण कुठं सुटती. हळूच विचारलं का मावशी तुम्ही त्या नंदाच्या पोराला काही म्हटल्या होत्या का? ती म्हणे नाही, आपण तर काहीच बोललो नाही. गवळी म्हटला आपली त्याची गाठ भेटच नाही 2 महिने झालं. आणि मी कशाला शब्द म्हणे, मीच माझ्या कामानं बेजार झालोय, आपला काही संबंध नाही. हिला विचारलं मावशी हळूच म्हणती म्हणे. तोंडावर तर काहीच म्हणले नाही, पण मनात म्हणले होते माझ्या घरी येऊन दाखव तुला बांधून टाकते. रामभाऊ त्या म्हणे मावशी मग त्याचाच परिणाम हा. म्हणे पण तोंडावर नव्हते म्हणले, मनात म्हणले होते. म्हणे कदाचित तुम्हाला माहिती नाही. म्हणे का? मावशी तू मन कवडाय म्हणे, त्याला मनातलं सुद्धा कळतं कोण काय बोलतं. मनातलं कळतं, तू मन कवडाय. मग आता काय करावं लागेल? म्हणे आता त्याच्याकडे जावं लागेल, त्याशिवाय सुटणार नाही. म्हणे नाही त्याला इकडं बोलून घ्या. म्हणे माणूस अडचणीत सापडला तर त्याला मजा वाटते, तिकडे जावं लागेल. भगवान परमात्माने अगोदरच सवंगड्याला सांगून ठेवलं होतं आता सोंग येणारे म्हणे कोणी ताटं पराती गिल असं घेऊन या. वाजत वाजत डफड वाजवल्यासारखं घेऊन जायचं. दोघं जण निघाले. गवळण इकडून तिकडून तयार झाली, पण गवळी हातपाय खोडायला लागला. का हातपाय खोडायचा? गवळी म्हणायचा मी लग्नात पुढं होतो, याची दाढी असली मग याला पाठीमागे चालावं लागणार ना. मग भानगड अशी होती यांची, जोडाही सारखा नव्हता. पहा तुम्ही पहिले लग्न झालेले, जोडा सारखा नव्हता. गवळण होती 7.5 फूट उंच, गवळी होता 1.5 फूट बुटका. गवळण तुडू तुडू चालायची ना, गवळी तडा तडा चालायची गवळण, आणि हा गवळी तुडू 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 चालायचा. दोघं तयार झाले. भगवंतानी सांगितलं होतं सोंग आला सोंग आला. जसं सोंग घराच्या बाहेर पडलं, कोणी ताटं वाजवतोय, कोणी पराती वाजवतोय, कोणी दपडे. सोंग आलं सोंग आलं, चला सोंग आलं सोंग आलं, नंदाच्या वाड्याला चाललं. गवळण लाजत लाजत निघायची, खाली मान घालून निघाली. पण गवळी बाहेर आलं त्याचं अंग फुगलं. गवळी उड्या मारायचा, तिची वेणी ओढायचा. ती म्हणायची शांत बसा तुम्ही. तो म्हणायचा आज तुला सुट्टी नाही. सोंग आलं सोंग आलं सोंग आलं. भगवंताच्या द्वारात आलेत. भगवंताला हात जोडले. देवा अहंकाराने नाडले गेलो होतो, चूक झाली. भगवंतांना हात लावली. हात लावल्या बरोबर गाठ सुटली. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. भगवान परमात्मानं अनेक लीला केल्या आहेत. यापुढे आपण कथाभाग पाहू. एक गवळण ज्या वेळेला तिची सासूबाई काहीतरी कामाच्या निमित्तानं बाहेर गेली, भगवान परमात्मानं दही दूध लोणी सोडून खाल्लं. त्या गवळणीच्या पूर्ण तोंडाला घरातल्या सुनबाईच्या भगवंतानं दही दूध लोणी लावलेलं होतं, तोंडाला लोणी लावलं. आणि ज्या वेळेला गवळणीनं आतमध्ये घरात डोकावून पाहिलं तर कोणीतरी तोंडावरती लोणी फासलेला तिला दिसला. ती बाहेर धावत पडत आली आणि सासूबाईला म्हणते आत्याबाई अव घरात चोर शिरला, सासूबाई घरात चोर शिरला. आत्याबाई सासूबाई घरात चोर शिरला. आत्याबाई सासूबाई
कृष्ण भगवान की जय। भगवान परमात्मानं अनेक लीला केल्याच्या नंतर गाई गोपाळांना घेऊन भगवान परमात्मा वृंदावनामध्ये आलेले आहेत. माखनचोर लीलाची झाकी आपल्याला पाहायची. फक्त 5 मिनिट तुम्हाला कथा सांगते. महिला मंडळ शांत बसा थोडंसं. माझ्याकडे पहा थोड्या वेळ. भगवान परमात्मा गाई गोपाळांना घेऊन वृंदावनामध्ये आल्याच्या नंतर सुद्धा तेथे आल्यावरही भगवंताची संकटानं कधी पाठ सोडली नाही. वृंदावनात आल्याच्या नंतर धेनुकासूर, बकासूर, ताडकासूर नावाच्या राक्षसाचा वध केलेला आहे. धेनुकासूर नावाचा राक्षस जो आहे तो वासराच्या रूपानं ज्या वेळेला सर्व गायींमध्ये आहे भगवंताने त्याला ओळखलं. त्याच्या पायाला धरून त्याला आकाशामध्ये गरगर बिघून एका शिळेवरती आपटून धेनुकासूर नावाच्या राक्षसाचा वध भगवंत करतायत. यानंतर बकासूर नावाचा राक्षस बगड्याच्या रूपामध्ये भगवान परमात्मा त्याची चोंज फाडून त्याचा वध करतात. अगासूर नावाचा राक्षस आहे. अग म्हणजे पाप. अजगराचं रूप धारण करून ज्या वेळेला तो अरण्यामध्ये बसलेला आहे सर्व सवंगड्याची इच्छा झाली की आपण सवंगड्याला वाटलं, गोपाळांना वाटलं की ही काहीतरी गुफा आहे. ती आतमधून पाहण्यासाठी आपण आतमध्ये प्रवेश करावा. भगवान परमात्मा समजावून सांगतायत, गोपाळांनो अरे ही कुठली गुफा नाही, खूप मोठी अघटित घटना घडेल, तुम्ही असं करू नका. पण तरी सुद्धा भगवान परमात्माचं सवंगड्यांनी गोपाळांनी ऐकलं नाही. त्याच अजगरामध्ये अजगराच्या पोटात गुफा म्हणून सर्व सवंगड्यांनी प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर तरी सुद्धा अजगर तोंड मिटून घेत नाही का देवाच्या येण्याची वाट पाहत होता. भगवान परमात्माने सुद्धा त्याच गुफेमध्ये असलेल्या अजगराच्या मुखामध्ये प्रवेश केला आणि त्या अजगराने तोंड मिटून घेतलं. तोंड मिटून घेतलं पण पूर्ण तोंड हलवायचा. त्यानं तोंड हलवलं की गोपाळ एकमेकांच्या अंगावरती पडायचे. त्रास होऊ लागला. श्वास घेण्यासाठी त्रास होतोय म्हणून भगवान परमात्माला हरता हाक मारले. बेशुद्ध पडलेत सर्व सवंगडी. भगवान परमात्मानं त्याच सवंगडाचं अंतकरण जाणलं आणि अघासुराचं ब्रह्मरंध्र सोडलं. त्याच ब्रह्मरंध्रामधून अग म्हणजे पाप, देवानं पापाला सुद्धा मुक्ती दिली आणि गोपाळांना बाहेर काढलं. सर्व गोपाळ जय जयकार करतायत. बोले गोपाल कृष्ण भगवान की. याच जय जयकाराचा आवाज ब्रह्मदेवाच्या कानावरती पोहोचतोय. ब्रह्मदेव विचार करतात अग म्हणजे पाप, पापाला सुद्धा मुक्ती दिली भगवंतानं. मग भगवान परमात्माची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मदेवांनी सर्व गाई गोपाळांची चोरी केली. वृंदावनामध्ये सर्व गोकुळवासियांचे हाल होतील म्हणून सर्व गाई गोपाळांची चोरी करून सत्यलोकाला नेऊन ठेवलंय. सत्यलोकाला नेऊन ठेवलंय. कित्येक दिवस भगवान परमात्मानं स्वतः गाई गोपाळाचं रूप धारण करून स्वतः कार्य करू लागलेत. ब्रह्मदेवाला काही कालांतराच्या नंतर असं वाटलं की मी गाई गोपाळांची चोरी केली म्हटल्यावर गोकुळवासियांचे खूप हाल झाले असतील, भगवान परमात्माला सुद्धा लोक वाईट बोलत असतील म्हणून आपण खाली येऊन पाहू. पण खाली अवतीर्ण झाले. पण तेवढ्या वेळेत भगवान परमात्मानं डुप्लिकेट ब्रह्मदेवाचं रूप धारण केलं आणि सत्यलोकात प्रवेश केला. तिथे काही शिपाई पहारेकरी होते. त्यांना सांगितलं सध्या बाह्य वेशधाऱ्यांचा सुळसुळाट आहे. एखादा कोणी येईल बाह्य वेशधारीन म्हणेल मी ब्रह्मदेव आहे, पण तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही. भगवंतानं लीला केली. ब्रह्मदेवानं जेव्हा पाहिलं गोकुळामध्ये सुद्धा गाई गोपाळ होते. वृंदावनात गाई गोपाळ होते. मग ब्रह्मदेवाला वाटलं की हे ओरिजिनल आहेत की मी ठेवलेले ओरिजिनल. वरती जाऊन पाहिलं तिथेही दिसले. परत खाली आले तिथेही दिसले. भगवंताची लीला अगाध आहे ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं आणि ब्रह्मदेवाची माफी मागण्याच्या अगोदरच सत्यलोकाला आले. शिपायांनी अडवलं. थांबा म्हणे तुम्ही कोण आहात? मी म्हणे मी ब्रह्मदेव. म्हणे आमचे ब्रह्मदेव तर आतमध्ये. तुम्ही कोण? अगोदरच सांगितलं होतं बाह्य वेशधारी आळेत. बाह्य वेशधारांचं सुळसुळाट आहे. खोटं बोलताय आमच्याशी. धक्का देऊन बाहेर काढलं. ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं भगवंताची लीला आगाध आहे. ब्रह्मदेव भगवंताला शरण आले. भगवंताला शरण आल्याच्या नंतर कालिया मर्दनाची कथा येते. यानंतर शुकदेव महाराज राजा परीक्षितीला वेणुवादन लीला सांगतात.
वेणुवादन लीला पाहत असताना भगवान परमात्माच्या मुरलीचा ध्वनी गोपिकांच्या कानावरती पडावा आणि देह भान विसरून जाव्यात। एवढी मधुर मुरली, मधुर बासरी कानावरती आवाज पडला की काही म्हाताऱ्या गवळणींनी विनंती करावी, लाला बासरी वाजवत जाऊ नकोस का? तू जर बासरी वाजवलीस ना, तुझ्या बासरीचा एवढा परिणाम आहे की चुलीत घातलेल्या वाळलेल्या लाकडांना सुद्धा पाळवी फुटते। बासरी वाजवत जाऊ नको। पण तरुण गवळणी सांगायचे, लाला बासरी वाजवत जा, जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले, बंसी बजाने वाले। बासरी वाजव पण हळू वाजवत जा। एवढा मुरलीचा ध्वनी कानावरती पडला की प्रभावित व्हायच्या गोपिका। गवळणी हातातलं पूर्ण काम टाकून त्याच मुरलीच्या आवाजाच्या दिशेने निघायच्या। कोणतंही काम सांगू दे, घरातलं कामामध्ये मन लागत नव्हतं, चित्त राहत नव्हतं। काही गवळणींनी देवाला पाहण्यासाठी मेकअप करून श्रृंगार करून जायच्या। एक दिवस म्हाताऱ्या गवळणीची इच्छा झाली, मलाही देवाला पाहायचं। देवाला पाहायचं पण जावं कसं? तरुण गवळणी जातात तसं जायचंय। पण तरुण गवळणी काय करतात? सुंदर श्रृंगार करतायत। म्हातारी झालेल्या 70-75 वर्षाच्या गवळणीची इच्छा झाली की मी सुद्धा श्रृंगार करून देवाला पाहावं। श्रृंगार करण्यासाठी घेतला, लग्नातला शालू घातला। शालू घातल्यावर श्रृंगार करायची, पण हातात लखवा भरलेला, चेहऱ्यावरती सुरकुत्या पडलेल्या, डोळ्यांना व्यवस्थित दिसत नाही, चालता येत नाही, कमरेत वाक पडलेला, पूर्ण केस पांढरे झालेले आहेत। श्रृंगार करायला घेतला, पण तिनं कपाळावरती कुंकू लावता लावता ओठाला लागायचं, काजळ लावता लावता कुठंतरी गालावरती लागायचं। तिनं शालू घातला पण उलटा घातला। ज्या वेळेला तिच्या पतीनं पाहिलं, तिचं नाव होतं मालू। म्हणे, मालू अगं तू घातला लग्नातला शालू पण उलटा घातला, तू शालू सोयीचा करून जा। त्या मालूनं उत्तर दिलं, स्वामी तुमची इच्छा आहे, मी शालू सोयीचा करून गेल्यावर फार सुंदर दिसन, गेलंच पाहिजे, पण मी शालू सोयीचा करण्याच्या नादात माझा जर जीव निघून गेला ना तर तो लाला पाहून जाईल, पाहायचा राहून जाईल। मी नाही शालू सोयीचा करत, असंच निघून जाईल। मेकअप करते, ओठों पे कुंकू, नैनों में मिश्री, सिर पर काजल लगाती चली, सिर पर काजल लगाती चली है, सिर पर काजल लगाती चली है राम, मुरली के नाद दीवानी बनी गवळण, मुरली के नाद दीवानी बनी गवळण। मुरलीचा ध्वनी कानावरती पडावन गोपिकांनी सांगावं, मुरलीवरी माझा जीव जडे ग, हरीच्या मुरलीवरी जीव जडे ग, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे। श्यामल श्यामल मेघा बघुनी, श्याम म्हणून मी जाते रमुनी, श्यामल श्यामल मेघा बघुनी, श्याम म्हणून मी जाते रमुनी, स्वप्नी म्हणूनी जागी पावनी, स्वप्नी म्हणूनी बोलो राम 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 राधे, श्याम श्याम श्याम, बोलो राम 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 राधे, श्याम श्याम श्याम।
मुरलीचा दोन्ही कानावरती पडला की देहभान विसरून जायच्या गोपिका वेणवादन लीला पाहत असताना जी मुरली आहे ना भगवंताच्या ओठावरती एवढं समर्पण केलंय. कधी कधी एकानं प्रश्न विचारला, मुरली अगं देवाच्या एवढ्या जवळ काय आहे? भगवान परमात्मा जर गाई गोपाळांना घेऊन वृंदावनात गेले ना तरी सुद्धा ती मुरली बाजूला ठेवत नाही, ओठावरती बसते. भगवंत भोजनासाठी बसलं तरी मांडेवरती बसते. भगवान परमात्मा झोपले तरी भगवंत तिला कवटाळून झोपतात. कधीच ती भगवंताच्या थोडी दूर नाही का? याचं उत्तर विचारल्याच्या नंतर सांगितलं, मुरली बनते बांबूच्या लाकडापासून. मुरलीनं स्वतःला अगोदर पोकळ बनवलंय, आतमधून पोकळ बनवलंय. एकही गाठ तिच्यामध्ये नाही, पूर्ण गाठी बाजूला काढल्यात. ती मुरली सांगते, तुमच्यामधील सुद्धा षडविकारांच्या गाठी जर तुम्ही बाजूला काढल्या ना माझ्या इतकीच तुम्ही सुद्धा भगवंताच्या जवळ जा, की भगवंताचे ओठ तुम्हाला झोपण्यासाठी असतील. गादी म्हणून भगवंताच्या पापण्या, मुरलीला पापण्या म्हणून पंखा म्हणून हवा घालण्यासाठी आहेत, आणि देवाचे बोट तिचे दाबण्यासाठी पाय आहेत. किती भाग्यशाली आहे. तेच मुरलीचा ध्वनी कानावरती पडल्याच्या नंतर गोपिका सांगतात, वीणवादन लीलाच्या नंतर चिरहरण लीला येते. भगवान परमात्मा श्रीकृष्ण पती म्हणून मिळावेत यासाठी काही गवळणी गोपिका कात्यायनी मातेची पूजा करतात. कात्यायनी देवीची पूजा करत असताना स्नान करण्यासाठी यमुना डोहामध्ये जात आहेत. डोहात गेल्याच्या नंतर कळंबाच्या झाडावरती भगवान परमात्मा येऊन बसले, नग्न होऊन स्नान करतायत. म्हणून देवाच्या लक्षात आलं, गोपिका गवळणी चुकीचं कृत्य करतात, यांना शिक्षा दिली पाहिजे, यांना वेळेत समजावून सांगितलं पाहिजे. म्हणून सर्व वस्त्र हरण करून कळंबाच्या झाडावरती जाऊन बसतायत. कदंबाच्या झाडावरती बसल्यावर मला सांगा तुम्ही, बरेच जण काही लोक म्हणतात, ताई जगाचा मालक भगवान गोपाल कृष्ण, मग गवळणीचे वस्त्रहरण का करावे? जगाच्या मालकानं ज्या वेळेला चिरहरण लीला केली ना त्यावेळेला भगवान परमात्मा फक्त 7 वर्षाचे होते. मला सांगा 7 वर्षाच्या मुलाला काय कळतं? कसल्याच प्रकारचा विकार मनामध्ये नसताना निस्वार्थ मनानं फक्त प्रत्येक भक्तावरती प्रेम करणारे भगवंत. सर्व गोपिकांनी पाहिलं आपलं वस्त्र नाही. कदंबाच्या झाडावरती लक्ष गेलं तर जगाचा मालक भगवान परमात्मा ज्या वेळेला वस्त्र हरण करून आपले वस्त्र घेऊन बसलेला आहे. सर्व विनंती करतात, दे रे कान्हा दे रे चोळी आन लुगडी, दे रे कान्हा दे रे चोळी आन लुगडी, दे रे कान्हा मारतायत. भगवंत त्यांच्या हाकेला लावून येतात. यानंतर गोकुळवासी दरवर्षी इंद्राची पूजा करतात. इंद्राची पूजा करत असताना भगवान परमात्मानं सांगितलं, आपण आता इंद्राची पूजा न करता गिरिराज भगवंत गोवर्धनाची पूजा करायची.